हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 34 मध्ये आज आपण पाहणार आहोत चेंज द व्हॉइस पार्ट 3. यापूर्वीच्या 2 भागांमध्ये आपण दिलेल्या वाक्याचं व्हॉइस बदलताना त्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म व पूरक कसे ओळखावे हे बघितलं. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण पाहिलं की साधा काळ आणि चालू काळातील वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस कशा पद्धतीने करायचं. तर आज आपण कंटिन्यू करणार आहोत. जर दिलेलं वाक्य पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळातील असेल, म्हणजेच दिलेलं वाक्य जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मधील असेल तर त्याचं कशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइस करायचं. तर आज हा आपण यातला तिसरा प्रकार बघणार आहोत. बघा, दिलेले वाक्य पूर्ण वर्तमान काळ, नीट लक्षात घ्या बरं का. यापूर्वी आपण जो टेन्स हा टॉपिक अभ्यासलेला आहे त्याचाही या ठिकाणी आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे, कारण दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे त्यानुसार आपल्याला योग्य रचनेमध्ये शब्द मांडून पॅसिव्ह व्हॉइस करावं लागतं. म्हणूनच दिलेलं वाक्य पूर्ण वर्तमान काळ, त्यानंतर पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्य काळातील असेल. बघा, तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस बनविण्यासाठी खालील रचना वापरावी. बघा, आता दिलेलं वाक्य पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्य काळातील असेल तर त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस बनवण्यासाठी आपल्याला जी रचना आता आपण घेणार आहोत ती रचना वापरायची आहे. बघा, यापूर्वी आपण ज्या 2 रचना पाहिल्या ना त्या सारखीच रचना आहे, त्यामध्ये फक्त एक थोडासा बदल करायचा आहे. जसं आपण पहिली रचना पाहिली होती पहा, साध्या काळाचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी कर्म, त्यानंतर एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर पुढे क्रियापदाचं तिसरं रूप पूरक, बाय आणि कर्ता अशी होती पहा. दुसरा जो प्रकार आपण पाहिला चालू काळाचं पॅसिव्ह व्हॉइस करताना हीच रचना आहे, फक्त या रचनेमध्ये जे क्रियापदाचं तिसरं रूप आहे त्या अगोदर बीइंग हा शब्द वापरलेला आहे पहा. साध्या काळासाठी जी रचना आहे तीच चालू काळाचं पॅसिव्ह करण्यासाठी आहे, फक्त क्रियापदाच्या तिसऱ्या रूपा अगोदर बीइंग वापरलेला आहे. म्हणजेच रचना झाली पहा चालू काळाची कर्म एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, त्यानंतर बीइंग क्रियापदाचं तिसरं रूप पूरक, बाय, कर्ता. आता या तिसरा जो आहे पूर्ण काळ, याचं पॅसिव्ह करतानाही वरील प्रमाणेची रचना आहे, फक्त त्यात एकच बदल करायचा आहे. ज्या ठिकाणी आपण बीइंग वापरला तिथं आपल्याला वापरायचं आहे बीन. बघा, मग डिटेल रचना अशी होईल. नेहमीप्रमाणे पॅसिव्ह करताना सुरुवातीला घ्यायचं आहे वाक्यातील कर्म, त्यानंतर घ्यायचं आहे पहा हॅज, हॅव, हॅड, विल हॅव यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय पहा आपल्याला. आपण जे म्हटलंय ना की सेकंड रचनेमध्ये आपल्याला एकच चेंज करायचं आहे, बीइंगच्या जागी बीन. पण त्याचबरोबर तुमच्याही लक्षात आलं असेल टेन्सचा रेफरन्स घेऊन की तिसऱ्या रूपा अगोदर टू हॅवचं रूप वापरतात, बरोबर ना. तसं आयएनजीच्या रूपा अगोदर टू बीचं रूप घेतात, एम, इज, आर, वॉज, वेअर, शल बी किंवा विल बी. तसंच या ठिकाणी बीन येणार आहे ना तिसरं रूप, म्हणून आपल्याला वापरायचं आहे टू हॅवचं योग्य रूप. म्हणजेच पहा, कर्म हॅज, हॅव, हॅड, विल हॅव यापैकी एकच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. कसं, जर तुमचं वाक्य पूर्ण वर्तमान काळातील असेल तर तुम्हाला वापरायचं आहे हॅज किंवा हॅव, कारण हे वर्तमानकाळी रूप आहे. कर्म एकवचनी असेल तर हॅज वापरायचा आहे, कर्म अनेकवचनी असेल तर हॅव घ्यायचं आहे. त्यानंतर हॅड केव्हा वापरायचा, जर तुमचं दिलेलं वाक्य पूर्ण भूतकाळातलं असेल तर हॅड भूतकाळासाठी. हा, आणि विल हॅव केव्हा घ्यायचं आहे,
पूर्ण भविष्यकाळातील वाक्य असेल तर. असं कर्मानंतर हे टू हॅवचं योग्य रूप घेतलं की त्यानंतर घ्यायचं आहे बीन. त्यापुढे क्रियापदाचं कितवं, तिसरं रूप. पुढे पूरक, बाय आणि करता. बघा शेवटी फुल स्टॉप येणार आहे. अशा पद्धतीने शब्द मांडणी केली की आपलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होणार. काय करायचंय, कर्म हॅज किंवा हॅव किंवा हॅड किंवा विल हॅव पैकी एक. पुढे बीन क्रियापदाचं तिसरं रूप, पूरक, बाय आणि करता. आता यासाठीचं एक्झाम्पल जे आहे ते पहा. ही हॅज इन्स्पायर्ड, नीट बघा, अवर पीपल. हे सेंटेन्स आहे. आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे चेंज द व्हॉइस. मग काय करणार, सर्वप्रथम या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन त्यातील कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक शोधायचे. मग बघा, ही हॅज इन्स्पायर्ड अवर पीपल, त्याने आपल्या लोकांना प्रेरित केले आहे. क्रिया कशाची आहे, प्रेरित करण्याची. आणि ही क्रिया दर्शवणारं इन्स्पायर हे मुख्य क्रियापद आहे. पण एकूण क्रियापद म्हटलं तर हॅज इन्स्पायर्ड, कारण हे सहाय्यकारी क्रियापद आणि हे मुख्य क्रियापद, म्हणजे हॅज इन्स्पायर्ड झालं क्रियापद. हे घटक ओळखायचे आहेत बरं का आपल्याला. कसे ओळखायचे आहेत हे फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलंय आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळे एक्झाम्पल्स बघताना सुद्धा आपण बघणार आहोत की वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, पूरक काय आहे. जे कोणी डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी यापूर्वीचे 2 पार्ट्स बघायला विसरू नका, कारण ते जर अगोदर पाहिले तर हे तुम्हाला पटकन आणि व्यवस्थित कळू शकेल. ठीक आहे. प्रेरित केले आहे, ही प्रेरित करण्याची क्रिया करणारा कोण आहे, क्रिया करणारा कर्ता असतो ना. त्याने आपल्या लोकांना प्रेरित केले आहे. प्रेरित करण्याची क्रिया करणारा कोण आहे, तो. मग क्रिया करणारा ही झाला कर्ता. आता तुम्हाला शोधायचे कर्म. कर्म शोधण्यासाठी जे क्रियापद आहे त्याला 2 प्रश्न विचारायचे, काय आणि कोणाला. काय हा प्रश्न विचारून जे उत्तर येईल ते असतं प्रत्यक्ष कर्म, आणि कोणाला हा प्रश्न विचारून जे उत्तर येईल ते असतं अप्रत्यक्ष कर्म. मग बघा, प्रेरित केले आहे हे क्रियापद आहे ना, याला प्रश्न विचारा काय. काय प्रेरित केले आहे, उत्तर येतं का पहा बरं. त्याने आपल्या लोकांना प्रेरित केले आहे. काय प्रेरित केले आहे, काय प्रश्न विचारून उत्तर येत नाही, म्हणजे या वाक्यात प्रत्यक्ष कर्म नाहीये. मग दुसरा प्रश्न विचारा क्रियापदाला, कोणाला प्रेरित केले आहे. कोणाला प्रेरित केले आहे, उत्तर काय येतं, आपल्या लोकांना. त्याने आपल्या लोकांना प्रेरित केले आहे. कोणाला प्रेरित केले आहे, आपल्या लोकांना. अवर पीपल हे उत्तर आलंय, म्हणजे हे आहे तुमचं अप्रत्यक्ष कर्म. याला नुसतं कर्म म्हटलं तरी चालेल. ओके. कर्ता, क्रियापद, कर्म सोडून जर इतर भाग असेल तर त्याला म्हणतात पूरक. पण कर्ता, क्रियापद, कर्म सोडून इतर भाग नाहीये, म्हणजे या वाक्यात पूरक नाहीये. ठीक आहे. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. आपण वाक्यातील हे सेंटेन्स एलिमेंट्स आयडेंटिफाय केलेत. आता वाक्याचा काळ कोणता आहे तो ठरवायचा आहे, कारण काळानुसारच आपल्याला उत्तरासाठी म्हणजे पॅसिव्ह करण्यासाठी रचना वापरावी लागते ना. जसं आपण पहिला प्रकार पाहिला साध्या काळाचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं, सेकंडमध्ये पाहिलं चालू काळाचं, आता बघतोय पूर्ण काळाचं. त्यामुळे आपल्याला जे गिव्हन सेंटेन्स आहे त्याचा टेन्स आयडेंटिफाय करायचा आहे, ही सेकंड नेसेसिटी आहे. वाक्याचा काळ ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्रियापदाच्या रूपानुसार ते काळ कोणता आहे ते आपण शोधू शकतो. मग क्रियापद बघा काय आहे या वाक्यात, हॅज इन्स्पायर्ड. पहा बरं यावरून कोणता काळ आहे, टेन्सचा रेफरन्स घेऊन तुमच्या लक्षात येऊ शकेल. तुम्हाला माहिती आहे ING असेल तर चालू काळ असतो आणि तिसरं रूप असेल तर पूर्ण काळ असतो. हे पहा, इन्स्पायर्ड हे तिसरं रूप आहे आणि त्याआधी आलेलं आहे हॅज. हॅज हे कोणत्या काळातलं रूप आहे, हे पहा, हॅज हॅव वर्तमान काळ, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आहे. ओके. आपण आपल्यासाठी लिहून घेऊ या ठिकाणी, म्हणजे उत्तर लिहिताना आपल्याला नीट लक्षात येईल की या रचनेतील कोणते आपल्याला शब्द व्यवस्थित वापरायचे आहेत. आता काय केलंय, घटक ओळखलेत आणि काळ ओळखला. आता काय करायचंय, योग्य रचनेमध्ये शब्द टाकायचे आहेत. वाक्य कोणत्या काळातलं आहे त्यानुसार पहिली, दुसरी की ही तिसरी रचना घ्यायची ते ठरवायचंय. कोणता आहे, पूर्ण काळ.
मग पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळासाठी हीच रचना आहे. मग काय घेणार सुरुवातीला? कर्म. काय कर्म आहे बघा बरं. कर्म आहे अवर पीपल. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे. कर्म घेतलं. आता त्यानंतर येणार हॅज, हॅव, हॅड, विल हॅव पैकी एकच. काळानुसार पूर्ण वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळ आहे म्हणून हॅज किंवा हॅव पैकी येणार आहे. काय येईल बरं? काय येईल बघा. अवर पीपल नंतर हॅज येईल की हॅव? काही जण असा विचार करू शकतात की दिलेल्या वाक्यात हॅज आलाय, मग इथं पण आपण हॅजच वापरायचा. पण पहा, अगोदर जो आलेला आहे कर्ता किंवा कर्म, म्हणजे अगोदर जे नाम आहे त्याच्या वचनानुसार ठरतं की हॅज घ्यायचा की हॅव. हॅज आणि हॅव दोन्हींचाही अर्थ सेम आहे, पण वचन जे आहे अगोदर आलेल्या नामाचं त्यानुसार ठरेल. इथे ही, तो एक वचनी होता म्हणून हॅज घेतला. आता इथंही एक वचनी असेल तर हॅज घेणार, पण अनेक वचनी असेल तर हॅव घ्यावा लागेल. पहा, कर्म काय? अवर पीपल. अर्थ काय होतो? आपले लोक. किती वचनी आहे? आपले लोक. लोक म्हणजे अनेक आले ना, मग अनेक वचनी आहे म्हणून हॅज किंवा हॅव पैकी येणार हॅव. ओके, त्यानंतर काय? प्लस बीन. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे इन्स्पायर्ड, याचं तिसरं रूप आलं इन्स्पायर्ड. त्यानंतर पूरक. काय पूरक आहे? कर्ता क्रियापद कर्म. पूरक नाहीये तर सोडून द्या, पुढे घ्या बाय. आणि कर्ता. काय कर्ता आहे? ही. हीचा बदल काय होतो? हिम. हे फर्स्ट पार्ट मध्ये पाहिलंय आपण की कोणत्या सर्वनामांचा आणि केव्हा बदल होतो. ठीक आहे, उत्तर काय झालंय मग? अवर पीपल हॅव बीन इन्स्पायर्ड बाय हिम. आले लक्षात? वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये बरं का, तोच अर्थ राहिलाय. जरी या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आलाय आणि इथं वाक्याच्या सुरुवातीला जरी कर्म आलेलं असलं, म्हणजे व्हॉइस बदललेला असला, तरी वाक्याचा अर्थही बदलला नाही आणि काळही बदललेला नाही. ओके, सेकंड सेंटेन्स पाहता या ठिकाणी. हे आपण पाहिले पूर्ण वर्तमान काळाचं. आता यानंतर आपण पुन्हा एकदा एक वेगळं वाक्य पाहू जे असणार आहे पूर्ण भूतकाळाचं. हा, Rima had provided the key to success. Rima had provided the key to success. रीमाने यशाची गुरुकिल्ली पुरविली होती किंवा दिली होती. क्रिया कशाची आहे? देण्याची. मग ही देण्याची क्रिया हॅड प्रोव्हाइडेड हे आहे क्रियापद. ही क्रिया करणारी रीमा, कर्ता. आणि आता क्रियापदाला प्रश्न विचारा काय? उत्तर येईल ते कर्म. काय प्रश्न विचारून उत्तर नाही आलं तर दुसरा प्रश्न विचारायचा कोणाला? जे उत्तर येईल ते पण कर्म असणार आहे. मग बघा, पुरविली होती. काय पुरविली होती? रीमाने यशाची गुरुकिल्ली पुरविली होती. पुरविली होती. काय पुरविली होती? यशाची गुरुकिल्ली. म्हणजेच काय प्रश्न विचारून उत्तर आलेला आहे? द की टू सक्सेस. म्हणजे हे आहे तुमचं कर्म. आणि कर्ता क्रियापद कर्म सोडून जर काही असेल तर ते पूरक असतं, पण इथं नाही आलेलं. आता या वाक्याचा काळ कोणता आहे तो बघू आपण. काळ ओळखण्यासाठी क्रियापद बघणार. हॅड प्रोव्हाइडेड. तिसरं रूप म्हणजे पूर्ण काळ आणि हॅड म्हणजेच भूतकाळ. म्हणजे हे वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं. आणि आता रचना कोणती वापरायची पहा. फर्स्ट, सेकंड की थर्ड? दिलेलं वाक्य पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्य काळातील असेल तर त्याचे पॅसिव्ह बनवण्यासाठी ही रचना. पूर्ण भूतकाळ आहे म्हणजे हीच रचना वापरायची. सुरुवातीला काय घ्यायचंय? कर्म. काय आहे कर्म? द की टू सक्सेस. ओके, द की टू सक्सेस हे कर्म घेतलं सुरुवातीला. त्यापुढे काय येणार आता? हॅज, हॅव, हॅड, विल हॅव पैकी भूतकाळ आहे म्हणून हॅड आला. त्यानंतर बीन. क्रियापदाचं तिसरं रूप. प्रोव्हाइडेडचं तिसरं. ईडी जोडलेला असेल, दुसरं तेच असतं, तिसरंही तेच असतं. मग काय होईल? प्रोव्हाइडेडचं तिसरं प्रोव्हाइडेडच आहे. त्यानंतर तिसऱ्या रूपानंतर घ्यायचंय पूरक, पण पूरक नाहीये वाक्यात. मग काय घेणार? बाय
त्यानंतर करता. करता काय आहे? रीमा. करता तोच येईल, रीमा. उत्तर काय झालं मग? द की टू सक्सेस हॅड बीन प्रोव्हाइडेड बाय रीमा. समजलंय का? रचनेनुसार शब्द टाकलेले आहेत. उत्तर कधी तयार झालंय आपल्यालाही कळालं नाही, इतकं सोपं आणि सहज आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट सेंटेन्स पाहा या ठिकाणी. द वर्कर्स, बघा आता, विल हॅव क्लीन्ड, नीट बघा बरं का आता, द बिल्डिंग बाय द एंड ऑफ द मंथ. बघा आता, लेंग्दी सेंटेन्स आहे पण अवघड अजिबात नाहीये. कामगारांनी महिन्याच्या शेवटपर्यंत इमारत साफ केलेली असेल. क्रिया आहे साफ करण्याची, स्वच्छ करण्याची. मग विल हॅव क्लीन्ड हे क्रियापद आहे, क्रियादर्शक शब्द. ही क्रिया करणारे द वर्कर्स हा करताय. आता साफ केली असेल याला प्रश्न विचारा, काय काय साफ केली असेल? उत्तर आलं इमारत, द बिल्डिंग. हे झालं तुमचं कर्म. आता काय प्रश्न विचारून उत्तर आलं ते कर्म. अजून एक प्रश्न विचारला जातो कर्म शोधण्यासाठी, कोणाला. बघा दुसरं पण कर्म आहे का? कोणाला साफ केली असेल? उत्तर येतंय नाही. मग हा करता, हे क्रियापद, हे कर्म, आणि शिल्लक जो राहिलेला भाग आहे त्याला आपण म्हणणार पूरक. मग बाय द एंड ऑफ द मंथ हे आहे वाक्यातील पूरक. ओके, आता यानंतर आपल्याला काळ शोधायचा आहे. काळ शोधण्यासाठी क्रियापदाचं रूप बघा. विल हॅव क्लीन्ड तिसरं रूप म्हणजे पूर्ण काळ, आणि विल हॅव म्हणजे भविष्यकाळ, म्हणजे हा आहे पूर्ण भविष्यकाळ. हे वाक्य पूर्ण भविष्यकाळातलं आहे. मग याचं पॅसिव्ह करायला बघा बरं, पूर्ण काळाचं पॅसिव्ह करायला हीच रचना आहे. मग सुरुवातीला कर्म येईल. काय कर्म आहे ते? द बिल्डिंग. हा, त्यानंतर मग हॅज, हॅव, हॅड, विल हॅव पैकी भविष्य काळ आहे म्हणून आपण विल हॅव घेणार आहोत. त्यानंतर काय येईल? बीन. ओके, क्रियापदाचं तिसरं रूप क्लीन्ड, तिसरं रूप तेच येणार, क्लीन्ड. त्यानंतर मग पूरक. काय पूरक आहे? हा आहे ना पूरक, बाय द एंड ऑफ द मंथ. त्यानंतर बाय, आणि शेवटी करता. करता काय? द वर्कर्स. झालं आन्सर. बघा मोठं होतं तरी पण तितकंच सोपं होतं ना. द बिल्डिंग विल हॅव बीन क्लीन्ड बाय द एंड ऑफ द मंथ बाय द वर्कर्स. अर्थ पहा, इमारत महिन्याच्या शेवटपर्यंत कामगारांकडून साफ केली गेलेली असेल. दिलेल्या वाक्याचा अर्थ होता कामगारांनी महिन्याच्या शेवटपर्यंत इमारत साफ केलेली असेल. हा, इथं करता सुरुवातीला होता, इथं कर्म सुरुवातीला आलाय. हे झालं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह. समजलंय का? पूर्ण काळाचं कसं झालंय? अजून एक सेंटेन्स पाहू आपण याचं. आता तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. वी हॅव caught the thieves with the help of the villagers. बघा बरं, प्रयत्न करून यातील सर्व घटक शोधा. वी हॅव कॉट द थीव्स विथ द हेल्प ऑफ द व्हिलेजर्स. पॅसिव्ह करायचं आहे. बघा थोडासा वेळ घ्या आणि करा. अर्थ लक्षात घेऊन कर्ता क्रियापद कर्मपूर्वक शोधा. वाक्याचा काळ कोणता आहे तो शोधा. आणि मग बघा, अर्थातच पूर्ण काळाखाली हे एक्झाम्पल्स पाहतोय म्हणजे हे गिवन सेंटेन्स पूर्ण काळातलंच आहे. तरी पण तो कोणता पूर्ण काळ आहे हे आपण तिथे शोधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काही असं देणार नाहीये की या खाली मग आता पूर्णच काळाचे सेंटेन्स आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एकच वाक्य आलेलं असेल, मग त्याचा तुम्हाला टेन्स शोधण्याशिवाय पर्याय नाही. मग इथंच ती प्रॅक्टिस करा. काळ ओळखा आणि या काळात असेल तर मग त्याचं पॅसिव्ह करायला या रचनेमध्ये शब्द टाकून बघा. हा पहा,
वी हॅव कॉट द थीव्स विथ द हेल्प ऑफ द व्हिलेजर्स. आम्ही चोरांना गावकऱ्यांच्या मदतीने पकडले आहे. क्रिया आहे पकडण्याची. मग हॅव कॉट हे क्रियापद आहे. ही क्रिया करणारे आम्ही, वी हा करता झाला. हा, आता पकडले आहे याला प्रश्न विचारा, काय काय पकडले आहे? उत्तर येतं का बघा बरं. चोरांना गावकऱ्यांच्या मदतीने. काय पकडले आहे? उत्तर नाही येत. मग दुसरा प्रश्न विचारा, कोणाला कोणाला पकडले आहे? उत्तर येईल चोरांना. कोणाला पकडले आहे? चोरांना. म्हणजे द थीव्स हे झालं तुमचं कर्म. आणि कर्ता क्रियापद कर्म सोडून जो आलेला आहे विथ द हेल्प ऑफ द व्हिलेजर्स हे झालं पूरक. पहा, घटक ओळखलेत आपण. तुम्ही पण ओळखले होते अगोदरच. हा, आता काळ बघा. काळ शोधायला क्रियापदाचं रूप बघायचंय. हॅव कॉट तिसरं रूप म्हणजे पूर्ण काळ, आणि हॅव म्हणजे वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ आहे हा. पूर्ण वर्तमान काळ. आणि पूर्ण काळाचं पॅसिव्ह करायला ह्या रचनेत शब्द टाकू आपण. कर्म घेऊ सुरुवातीला. काय कर्म आहे इथे? द थीव्स. कर्म घेतलं सुरुवातीला द थीव्स. हा, त्यानंतर काय येईल पुढे? या टू हॅवच्या रूपापैकी वर्तमान काळ आहे म्हणून हॅज किंवा हॅव येणार आहे. द थीव्स अनेक वचनी आहे म्हणून हॅव घ्यावा लागेल आपल्याला. त्यानंतर काय येईल बरं? प्लस बीन. त्यानंतर तिसरं रूप घ्यायचंय क्रियापदाचं. कॉटचं तिसरं कॉटच आहे. तिन्ही रूप माहीत पाहिजे. तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे मी की क्रियापदांचे अर्थ आणि तीनही रूप असलेला एक व्हिडिओ आपण आपल्या याच युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो बघा, अत्यंत उपयुक्त आहे. वारंवार पाहत राहा. तोपर्यंत जोपर्यंत तुमचे हे क्रियापदांचे अर्थ व तिन्ही रूप पाठ होत नाही, कारण रिपिटिशननेच हे आपले पाठ होत असतात. ओके, तिसऱ्या रूपानंतर मग पूरक घ्यायचे. पूरक आहे का? आहे ना. विथ द हेल्प ऑफ द व्हिलेजर्स. त्यानंतर काय? बाय. आणि शेवटी करता येईल. करता काय आहे? वी. वीचा बदल काय होत असतो? करेक्ट, अस. झालंय आन्सर. द थीव्स हॅव बीन कॉट विथ द हेल्प ऑफ द व्हिलेजर्स बाय अस. समजलंय का? हे पूर्ण काळाचं पॅसिव्ह झालं. यानंतर आपण बघणार आहोत, जर दिलेल्या वाक्यामध्ये मोडल ऑक्झिलरीज असेल, म्हणजेच वाक्यात जर कॅन, मे, शूड, वूड, कुड, माइट, मस्ट, यूज टू, ऑट टू, हॅज टू, हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू, शेल हॅव टू यापैकी जर सहाय्यकारी क्रियापद आलेले असतील तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं हे आता यानंतर आपण बघणार आहोत. हे लक्षात आलंय का तुमच्या? जर वाक्य पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ कोणत्याही पूर्ण काळातील असेल तर त्याचं पॅसिव्ह करायला रचना आहे कर्म, हॅज किंवा हॅव किंवा हॅड किंवा विल हॅव. त्यानंतर घ्यायचं आहे बीन, क्रियापदाचं तिसरं रूप पूरक, बाय आणि कारण. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण काळाचं पॅसिव्ह कंप्लीट झालंय. यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा प्रकार. नंबर 4. ओके, लक्षात घ्या बरं का नीट. दिलेल्या वाक्यात कॅन, मे, should, would, could, might, must, त्यानंतर used to, ought to, has to, बघा, have to, had to, खूप आहेत ना, will have to आणि shall have to. यापैकी सहाय्यकारी क्रियापद असेल
तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील रचना वापरावी. बघा मग ती रचना काय आहे. हे सर्व सहाय्यकारी क्रियापद लक्षात घ्या बरं की एकदा. जर दिलेल्या वाक्यात कॅन, मे, शूड, वूड, कुड, माइट, मस्ट, यूज टू, ऑट टू, हॅज टू, हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू, शल हॅव टू यापैकी सहाय्यकारी क्रियापद असेल तर पॅसिव्ह करताना आता आपण जी बघतोय ती रचना आपल्याला वापरायची आहे. बघा काय करायचंय. सर्वप्रथम पॅसिव्ह करायचं म्हणजे सुरुवातीला कर्म येणारच आहे. त्यानंतर घ्यायचंय पहा वरील पैकी सहाय्यकारी क्रियापद. म्हणजेच दिलेल्या वाक्यात यापैकी जे सहाय्यकारी क्रियापद असेल ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. हा, त्यानंतर घ्यायचं आहे बी, कंपल्सरी घ्यायचं आहे बरं का. पुढे क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचंय पहा. त्यानंतर पूरक, बाय आणि कर्ता. म्हणजे पहा आतापर्यंत पाहिलेल्या सर्व रचनांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला कर्म आणि शेवटच्या भागामध्ये क्रियापद, 3 पूरक, बाय, कर्ता यात काहीच बदल झालेला नाही. चारही रचना बघा, साध्या काळाची, चालू काळाची, पूर्ण काळाची आणि आत्ताची ही सुद्धा. सुरुवातीस कर्म चाललेलं आहे प्रत्येकाच्या आणि क्रियापद, 3 पूरक, बाय, कर्ता हा भाग सेम आलेला आहे. बदललं काय तर त्या दोन्हींच्या मध्ये आलेलं सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते बदलत गेलेलं आहे. साध्या काळात वापरलं होतं आपण या ठिकाणी एम, इज, आर, वॉज, वेअर, शल बी, विल बी. चालू काळात काय केलं, एम, इज, आर, वॉज, वेअर, शल बी, विल बी आणि त्यापुढे घेतला बीइंग, कारण चालू काळात आयएनजी असतो ना, म्हणून मग या ठिकाणी आपण बीइंग वापरला पाहत दुसऱ्या रचनेत. तिसऱ्या रचनेत काय केलं, पूर्ण काळ होता म्हणून सहाय्यकारी क्रियापद घेतला आपण हॅज, हॅव, हॅड, शल हॅव किंवा विल हॅव पैकी. आणि त्यानंतर घेतला बीचं तिसरं रूप बीन. आणि आता काय करतोय आपण, यापैकी सहाय्यकारी क्रियापद आलंय तर उत्तरात तेच सहाय्यकारी क्रियापद घेतलंय कर्मानंतर आणि या सहाय्यकारी क्रियापदानंतर बी वापरलेला आहे पहा. आणि लक्षात ठेवा बी जर आला तर पुढे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की पॅसिव्ह मध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप वापरावं लागतं. ओके, या रचनेचा वापर करून आपण कशा पद्धतीने पॅसिव्ह करू शकतो याचं फर्स्ट एक्झाम्पल पाहा. मोस्ट ऑफ द एनिमल्स कॅन अटर द क्राईज. आता वाक्य कोणत्याही टाईपचं येऊ द्या, तुम्ही जर हा पार्ट डिटेलमध्ये बघितला संपूर्ण चेंज द व्हॉइस हा जो टॉपिक आहे तो जर तुम्ही नीट अभ्यासला विदाऊट मिसिंग एनी वर्ड इन इट, कोणत्याही टाईपचं वाक्य येऊ द्या तुम्हाला ते सॉल्व करता येणारच आहे. बघा आता मोस्ट ऑफ द ॲनिमल्स कॅन अटर द क्राईज, चेंज द व्हॉइस आहे मग अर्थ लक्षात घेऊन यातील कर्ता क्रियापद कर्मपूर्वक शोधा ना. हा, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स कॅन अटर द क्राईज म्हणजेच काय, पुष्कळ प्राणी किंवा प्राण्यांपैकी पुष्कळ एकच अर्थ आहे. पुष्कळ प्राणी आवाज उच्चारू शकतात. क्रिया आहे उच्चारण्याची म्हणजेच अटर हे क्रियापद आहे आणि त्याआधी आलेलं कॅन हे काय, कॅन हे काय, हे सर्व या ठिकाणी मेन्शन केलेले काय आहे सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे हे मुख्य क्रियापद आणि हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच एकूण क्रियापद आहे कॅन अटर. ही क्रिया करणारे कोण आहे, पुष्कळ प्राणी आवाज उच्चारू शकतात. आवाज उच्चारण्याची क्रिया करणारे पुष्कळ प्राणी, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हा झाला कर्ता. आणि कर्म शोधायला आता या क्रियापदाला प्रश्न विचार तुम्ही, काय उच्चारू शकतात हे क्रियापद आहे ना, काय उच्चारू शकतात, उत्तर आलं आवाज, द क्राईज हे कर्म आहे. कर्ता क्रियापद कर्म, इतर भाग नाहीये. ओके, आता आपल्याला या वाक्याचा प्रकार शोधा. साधा काळ आहे, चालू काळ आहे, पूर्ण काळ आहे की मोडल ऑक्झिलरी आलेला आहे. मग यापैकी सहाय्यकारी क्रियापद दिसतंय का बघा वाक्यात. काळ शोधण्यासाठी काय करतो आपण, क्रियापदाचं रूप बघा. मग क्रियापद आहे कॅन अटर. यानुसार तुमच्या लक्षात येईल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पैकी कोणत्या रचनेत बसणार आहे.
इथे पहा कॅन आलेला आहे ना, म्हणजेच चौथ्या प्रकारातलं आहे. कॅन, मे, शुड, वुड, कुड, माईट, मस्ट, चूज, टू, ऑट टू वगैरे सगळे आलेले त्यामध्ये. मग या चौथ्या प्रकारातलं आहे. मग याचं पॅसिव्ह करायला ही रचना वापरायची. सुरुवातीस काय येईल मग? कर्म. काय कर्म आहे तुमचं? बघा, द क्राईज. ओके. हा, कर्मानंतर वरील पैकी सहाय्यकारी क्रियापद. यापैकी कोणतं सहाय्यकारी क्रियापद आलंय वाक्यात? कॅन. तेच घ्यायचं. त्यानंतर काय येणार आहे? रचना पाहिजे ना, बी. हा, पुढे क्रियापदाचं तिसरं रूप, अटरचं तिसरं, अटर्ड. ओके. नेक्स्ट पूरक. पूरक आहे का वाक्यात? नाहीये. नाही तर मग पुढे येणार बाय. आणि शेवटी करता. काय करता आहे? मोस्ट ऑफ द ॲनिमल्स. झालंय आन्सर. द क्राईज कॅन बी अटर्ड बाय मोस्ट ॲनिमल्स. नेक्स्ट सेंटेन्स बघा. शी शुड बाय a new car this year. तिने ह्या वर्षी नवीन कार विकत घेतली पाहिजे. क्रिया आहे विकत घेण्याची, म्हणजे शुड बाय हे क्रियापद आहे. ही क्रिया करणारी ती, तिने विकत घेतली पाहिजे ना, मग शी हा झाला करता. आता क्रियापदाला प्रश्न विचारा, काय विकत घेतली पाहिजे? काय विकत घेतली पाहिजे? उत्तर आलं अ न्यू कार. हे झालं कर्म. कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता काय प्रश्न विचारून हे उत्तर आलं? मग दुसरा पण एक प्रश्न विचारा ना क्रियापदाला, कोणाला? कारण वाक्यात दोन कर्म असू शकतात. कोणाला विकत घेतली पाहिजे? उत्तर येतंय का पहा. तिने ह्या वर्षी नवीन कार विकत घेतली पाहिजे. कोणाला विकत घेतली पाहिजे? उत्तर येतं का? नाही येत. म्हणजे दुसरं कर्म नाहीये. तर हा कर्ता, क्रियापद आणि कर्म सोडून जो आलेला आहे धिस इयर, हे झालं पूरक. आणि आता रचनेमध्ये टाकू शब्द. क्रियापदाच्या रूपानुसार बघा या वाक्याचा टाईप कोणता आहे? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यापैकी कोणती रचना वापरायची आहे? शुड आलेला आहे. शुड म्हणजेच पहा चौथ्या प्रकारातला आहे. मोडल ऑक्झिलरी आलेलं आहे ना वाक्यामध्ये. मग ही रचना वापरायची. कर्म सुरुवातीला घेऊ आपण. कर्म काय आहे? अ न्यू कार. त्यानंतर काय येईल? वरील पैकी सहाय्यकारी क्रियापद. काय आलं यापैकी दिलेल्या वाक्यात? शुड. ते घ्यायचंय. त्यानंतर काय येईल? बी. मग क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद आहे बाय. याचं तिसरं काय? बाय, बॉट, बॉट. तिसरं रूप आहे बॉट. त्यानंतर पूरक. काय पूरक आहे? धिस इयर. त्यानंतर बाय आणि करता. करता काय आहे? शी. शीचा बदल काय होत असतो? हर. उत्तर काय झालं मग? अ न्यू कार शुड बी बॉट धिस इयर बाय हर. आहे ना? सोपं आहे ना? नेक्स्ट पहा. दे यूज टू टेक हिज इनव्हॉइसेस ऑन ट्रस्ट. ते त्याच्या याद्या विश्वासाने घ्यायचे. क्रिया आहे घेण्याची. मग टेक हे मुख्य क्रियापद आहे, पण एकूण क्रियापद यूज टू टेक आहे. हे सहाय्यकारी आणि हे मुख्य. हे क्रियापद, ही क्रिया करणारे ते करता झाला. ते याद्या घ्यायचे ना, मग ते घेण्याची क्रिया करणारे आहेत, हा करता झाला. आता क्रियापदाला प्रश्न विचारू, काय काय घ्यायचे? त्याच्या याद्या, हिज इनव्हॉइसेस, हे कर्म झालं. कोणाला घ्यायचे? उत्तर येतं का पहा बरं. हा करता आहे, हे क्रियापद आहे, हे कर्म आहे. आता प्रश्न विचारला कोणाला घ्यायचे? उत्तर येईल का विश्वासाने? नाही येणार. म्हणजे दुसरं कर्म नाहीये वाक्यात. मग करता, क्रियापद आणि कर्म सोडून आलेला हा जो आहे ऑन ट्रस्ट, पूरक. आता रचना कोणती वापरायची आहे? वाक्यात यूज टू आलेला आहे ना, यूज टू आलाय. यापैकी दिसतंय का यूज टू? यस, यूज टू आहे, म्हणजे चौथ्या प्रकारातला आहे. मग ही रचना वापरायची आपल्याला. कर्म सुरुवातीला येईल. कर्म काय आहे? हिज इनव्हॉइसेस.
त्यानंतर येईल वरीलपैकी सहाय्यकारी क्रियापद. काय आलंय वाक्यामध्ये? यूज टू. हा, त्याच्यानंतर काय येईल? बी. नेक्स्ट क्रियापदाचं तिसरं रूप, टेकचं तिसरं आठवतंय ना? टेक, टूक, टेकन, तिसरं रूप आहे टेकन. मग पूरक, पूरक काय आहे? यस, ऑन ट्रस्ट. त्यानंतर बाय आणि शेवटी करता. करता काय आहे? दे. देची जागा बदलली तर काय होणार? देम. समजलंय? हिज इनव्हॉइसेस यूज टू बी टेकन ऑन ट्रस्ट बाय देम. बघा, शब्द वाचताना सुद्धा खूप वेगळे असे काहीतरी वाटतात आपल्याला, म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं पहा. आणि उत्तर जर स्वतः आपल्याला लिहिता आलं तर अर्थातच या टॉपिकमध्ये पण आणखी इंटरेस्ट आपला वाढत जातो. हा, अजून एक एक्झाम्पल पाहू या टाईपचं. आता हे जे झालेलं आहे हे वाईप करून या ठिकाणीच लिहितो मी, आणि तुम्ही प्रयत्न करा. आता नंबर 4, the policemen might catch the ducats on the road. बघा बरं प्रयत्न करून. हे वाक्य जर तुम्हाला सोडवता आलं तर ऑब्व्हियसली हा प्रकार तुम्हाला समजलायच असं आपण म्हणायला शिक्कामोर्तब करायला हरकत नाही. हा, अर्थ लक्षात घेऊन त्यातील घटक शोधा. कर्ता, क्रियापद, कर्मपूरक काय आहे, मग या वाक्याचा काळ किंवा वाक्याचा प्रकार शोधा आणि मग संबंधित रचनेमध्ये शब्द टाकून द्या. यस, काहींनी उत्तर दिलंय सुद्धा पहा. अगदी अशाच पद्धतीने उत्तर होईल पहा. काहींची थोडीशी गडबड झालेली आहे, पण सरावाने हे सगळं तुमचं क्लिअर होत जाईल पहा. पाहता, द पोलिसमॅन माइट कॅच द डकैट्स ऑन द रोड. म्हणजेच काय? पोलीस डाकूंना रस्त्यावर कदाचित पकडू शकतात. क्रिया आहे पकडण्याची, म्हणजेच तुमचं क्रियापद आहे कॅच, पण एकूण क्रियापद आहे माइट कॅच. हा, क्रियापद. ही क्रिया करणारा कोण आहे? पोलीस कदाचित पकडू शकतात. मग क्रिया करणारे द पोलिसमॅन हा करताय. हा, कर्म शोधायला, कर्म शोधताना 2 प्रश्न विचारायचे आपण. क्रियापदाला अगोदर प्रश्न विचारायचा काय, आणि त्यानंतर विचारायचा कोणाला. पकडू शकतात असं आहे ना, माइट कॅच, कदाचित पकडू शकतात. काय? हा, कदाचित काय पकडू शकतात? उत्तर येत आहे का पहा बरं? नाही येत. मग दुसरा प्रश्न विचारा, कदाचित कोणाला पकडू शकतात? तर उत्तर येतं डाकूंना. कोणाला पकडू शकतात? डाकूंना. हे झालं कर्म. आणि कर्ता, क्रियापद, कर्म सोडून आले ऑन द रोड, हे आहे पूरक. प्रकार कोणता आहे वाक्याचा? 4 पैकी वाक्यातील क्रियापद पाहून तुम्ही शोधू शकता. साधा काळ आहे, चालू काळ आहे, पूर्ण काळ आहे की मोडल ऑक्झिलरी आलेला प्रकार आहे. मग बघा बरं, माइट कॅच, माइट आला म्हणजेच पहा, दिसतोय का? माइट म्हणजे हा चौथ्यामध्ये मोडणार आहे. हा, मग सुरुवातीला कर्म घेऊ आपण. कर्म काय? तर डकैट्स. ओके, नंतर काय येईल? वरीलपैकी सहाय्यकारी क्रियापद. काय आलं या वाक्यामध्ये? माइट आलेला आहे ना. त्याच्यानंतर बी. पुढे क्रियापदाचं तिसरं कॅच. हे मुख्य क्रियापद आहे ना. क्रियापदात कॅचचं तिसरं रूप घ्यायचं आहे आपल्याला. कॅच, कॉट, कॉट. तिसरं रूप आलं कॉट. त्यानंतर पूरक आहे ऑन द रोड. त्यानंतर बाय आणि शेवटी करता येईल. करता काय आहे? द पोलिसमॅन. उत्तर काय झालंय? द डकैट्स माइट बी कॉट ऑन द रोड बाय द पोलिसमॅन. हा, डाकू कदाचित रस्त्यावर पोलिसांकडून पकडले जाऊ शकतात. अर्थ बदललेला नाहीये. ह्या तर 2 महत्वाच्या गोष्टी आहे. कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन करताना दिलेल्या वाक्याचा काळ बदलू द्यायचा नाहीये आणि दिलेल्या वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही. तर इथे आपण बघितलंय पूर्ण काळाचं, आणि त्यानंतर पाहिलंय मोडल ऑक्झिलरी जर वाक्यात आलं तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं. म्हणजेच बघा, आत्तापर्यंत आपण जे चेंज द व्हॉइसचे 3 पार्ट पाहिलेले आहेत. त्यात सुरुवातीला पाहिलंय व्हॉइस बदलण्यासाठी वाक्यातील हे घटक कसे शोधायचे. त्यानंतर पाहिलं साधा काळ आणि चालू काळाचं पॅसिव्ह व्हॉइस कसं बनवायचं.
या तिसऱ्या पार्टमध्ये पाहिलं पूर्ण काळ आणि मोडल ऑक्झिलरी असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह कसं बदलायचं. आता यानंतर चेंज द व्हॉइसचा चौथा आणि शेवटचा भाग जो आहे यानंतर आपण बघणार आहोत. त्या चौथ्या पार्टमध्ये जर दिलेलं वाक्य आज्ञार्थी असेल तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं आहे पहा, पुढच्या पार्टमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलंय ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं, पण पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं हे सुद्धा आपल्याला शिकणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या पार्टमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं बनवायचं हे अतिशय तपशीलवार आणि खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत. बरेच जण कन्फ्यूज होतात. अनेकांना ॲक्टिव्हचं पॅसिव्ह बनवता येतं, पण पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करताना ना गडबड होऊन जाते पहा. तर असं होऊ नये यासाठी पुढचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. तो पार्ट आपल्याला आवर्जून पाहायचाच आहे, कारण त्यात आपण आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह कसं करायचंय आणि त्यानंतर कोणत्याही पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर करायचं ते बघणार आहोत. ठीक आहे, हा पाठ तुम्हाला नीट समजलेलाच असेल अशी अपेक्षा करतो. गरज पडली तर रिवाइज करून पाहू शकता. आणि हां, जर हा चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून बाकीच्यांनाही या ठिकाणी डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेत असणाऱ्या या ग्रामरचा तसेच इंग्लिश स्पीकिंगबद्दलच्या विविध माहितीचा नक्कीच उपयोग करून घेता येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.